लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण येथे सम्राट शालिवाहन राजांची जयंती उत्साही वातावरणामध्ये साजरी. महाराष्ट्र शासनाने पैठणच्या बस स्थानकाला सम्राट शालिवाहन यांचे नाव देण्याची मागणी. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 28 मार्च शनिवार रोजी क्षेत्र पैठण येथे पैठण तालुका समस्त कुंभार समाज संघटनेच्या वतीने शककर्ता सम्राट राजा शालिवाहनांची जयंती चैत्र शुद्ध दशमीला मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातून शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जुन्या पैठणमधील विजयी तीर्थस्तंभ उद्यानात कार्यकर्त्यांनी सम्राट शालिवाहनांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी अर्पण करून अभिवादन केले. शालिवाहनांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. झेंडूजी महाराज मठात संपन्न झालेल्या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सम्राट शालिवाहनांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तुषार पाटील, उपनगराध्यक्ष संजय जोरले, रामदास इगळे, श्यामराजे कुंभार, दत्ताजी डहाळसकर, खटावरकर, जालिंदर पंजावाले, गणेश पंजावाले, सूर्यभान घोडके, निवृत्ती जाधव, गणेश रोकडे, मनोहर तांगडे, मुरलीधर तिडके, साखरचंद जाधव यांची भाषणे झाली. महाराष्ट्र शासनाने पैठणच्या बसस्थानकाला सम्राट शालिवाहन यांचे नाव देण्यात यावे, तसेच जुन्या पैठणमधील केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या पालथी नगरीचा तात्काळ विकास करण्यासाठीची कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब पंजावाले, सतीश दळे, राम पंजावाले, साहेबराव रोकडे, प्रमोद पंजावाले, रवी पंजावाले, विठ्ठल रोकडे, अजय पंजावाले, अशोक रोकडे, कल्याण पंजावाले, अंबादास रोकडे, पंढरीनाथ खळदकर, प्रकाश शिर्के, कडुबा शिर्के, विठ्ठल मरकड आदींनी परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. आपण गोडके मामांच्या आधिपत्याखाली गेले 15-20 वर्ष आपण शालिवाहन राजाची जयंती हा कार्यक्रम सुरू केला. राज्यभरातून त्याला प्रचंड प्रमाणे साथही मिळाली. पण थोडं ह्या वर्षी मार्च महिना असल्यामुळं थोडं पावसाचं नैसर्गिक आपत्तीचं कारण असल्यामुळं काही समाज बांधवांनी मी बोलत असताना किंवा गोडके मामा बोलत असताना बाकीचे जोरळे साहेब असतील आलेल्या सर्व आपले जे शालिवाहन प्रेमी आहेत त्या सर्वांना सुद्धा मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या राजाने जे एक आपल्यासाठी जो एक महत्त्वाचा जो आपल्यासाठी संदेश दिलेला आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे ज्यावेळेला समाज इतका हतबल झाला होता त्यावेळेला सुद्धा त्यांनी स्वतःचं राज्य तयार केलं. तर अशाच पद्धतीचा एक दशक ही वर्ष मोजण्याची एक पद्धत आहे आणि ती सुरुवात केली. करता म्हणजे सुरुवात करणारा, शक करता म्हणजे शकाची सुरुवात करणारा, वर्ष मोजण्याची ती एक पद्धत आहे आणि ती पद्धत आपण आजच्या काळात सुद्धा वापरतोय. म्हणजे बघा तेव्हापासून किती मोठी त्यावेळेस त्यांची चातुर्य म्हणावे किंवा भविष्यविधी कल्पना. बघा, राजा तो नसतो जो सिंहासनावर बसतो, राजा तो असतो जो जनतेच्या हृदयावर राज्य करतो. त्यांच्या राज्यात न्याय होता, समानता होती आणि प्रत्येकाला सन्मान मिळत होता. असे शालिवाहन राजा त्यांनी तरुणांसाठी त्यांच्याकडे बघून आपणास संदेश मिळतो की आज आपण मोठी स्वप्ने पाहतो. शतकर्ता सम्राट शालिवाहन महाराज राजे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या या नाथ महाराजांच्या पादस्पर्शानं धन्य झालेली, पावन झालेली अशी पैठण नगरी, या पैठण नगरीत उपस्थित असलेले खास आपल्या विविध महाराष्ट्रातून आलेले आपले श्यामजी राजे असतील, दत्ताजी डहाळसकर असतील, माधवजी खटावकर असतील आणि आपल्या जिल्ह्याचं समाजाचं भूषण ज्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे, समाजभूषण विविध पुरस्कार मिळाले असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.